शॉर्टकट मारायला गेले आणि आज माझा पोपटच झाला. करायला गेले एकाने झालं दुसरंच. श्राद्धाने सांगितलं होतं की मॅजिक मेहंदी लवकर वाळते, लवकर सुकते आणि रंगते पण छान, म्हणून मी आज आवर्जून मॅजिक मेहंदीचा कोन आणला आणि त्याने मेहंदी काढली, पण ती काही एवढी खास रंगली नाही. आणि मेन म्हणजे ना, त्याला सुकायला पण जो आपल्या रेग्युलर मेहंदीला सुकायला टाईम लागतो तेवढाच टाईम लागला. उलट आपली रेग्युलर मेहंदी चांगली रंगते पण ही रंगलीच नाही. असं झालं माझ्यासोबत. नेक्स्ट डेला होती वटपौर्णिमा, त्यामुळे आदल्या दिवशीच मी मेहंदी वगैरे काढली होती. नेक्स्ट डेला सकाळी बिट्टूला टिफिनला पालकाचा पराठा बनवला होता. तो स्कूलला गेल्यानंतर मग बाकीचे कामं आवरून घेतली, रांगोळी वगैरे काढली. आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे वडाच्या झाडाची रांगोळी काढली होती. थोडी वेगळ्या पद्धतीने काढली पण छान झाली होती. त्यानंतर ताट वगैरे भरून घेतला. आणि तसं या सोमवार असल्यामुळे उपवासच होता आणि वटपौर्णिमेचा पण उपवास होता, त्यामुळे बाकी आमचा जर काही स्वयंपाक नव्हता, म्हणून मग पटापट आवरून घेतलं सगळं, ताट वगैरे बनवलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो वडाला, वड पुजायला. आमच्या इकडे भरपूर वडाचे झाडं आहेत बॅक साईडला, आमच्या घराच्या मागच्या साईडलाच. तर रस्त्यावरती थोड्या अंतरावरतीच वडाचे झाड लावलेले आहे, त्यामुळे आम्हाला वडाचं झाड शोधण्यासाठी खूप काही स्ट्रगल नाही करावं लागत. त्यामुळे आम्हाला लवकर वडाचं झाड पण मिळालं. आम्ही सगळे 5-6 जणी मिळून गेलो होतो वडाचं झाड पुजायला. आणि मग तिथून आम्ही पूजा वगैरे केली आणि मस्त 7 फेऱ्या वगैरे मारल्या. छान पूजा झाली आज आमची वडाची. त्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावलं, एकमेकींच्या ओट्या वगैरे भरल्या, उखाणे घेतले, बरंच काही मजा मस्ती केली, आठवणी तयार केल्या आणि अशी साजरा केली आम्ही आमची वटपौर्णिमा.